गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं आहे तर त्यासाठी कसं ट्रॅव्हल करायचं, कुठं राहायचं, काय खायचं आणि कोणते प्लेस एक्सप्लोअर करायचे, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झाल्यावर द्वारका बस स्टँडवरून सोमनाथला जाण्यासाठी डेली बस असतात. फक्त लक्षात ठेवा, या बसचं तिकीट ॲडव्हान्समध्येच बुक करा. हे तिकीट तुम्ही पेटीएम ॲपवरून द्वारका ते सोमनाथ या गव्हर्नमेंट बसचं तिकीट 199 पे करून सीट बुक करा. बस स्टॉप इथून 10 मिनिटाच्या वॉक इन डिस्टन्सवर सोमनाथ ट्रस्ट आहे. इथे तुम्हाला 750 मध्ये 2 जणांसाठी ही नॉन एसी रूम मिळेल आणि 200 मध्ये डॉमेट्री बेड मिळेल. त्यानंतर फ्रेश होऊन सर्वात आधी सोमनाथच्या ओल्ड महादेव मंदिरात दर्शन घ्या. हे मंदिर 17 वेळा नष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक वेळा या मंदिराची पूर्ण रचना करण्यात आली आहे. तिथून जवळच न्यू मंदिरात दर्शन घ्या. या मंदिरातील वाईब खूपच प्रसन्न करणारी आहे. त्यानंतर मंदिराच्या परिसरात भोजनालय आहे. इथे फ्रीमध्ये जेवण करू शकता. तसेच इथला स्पेशल फाफडा ट्राय करू शकता. आता सोमनाथमध्ये कसं फिरायचं, तर सोमनाथ मंदिराच्या फ्रंट गेटला फिरण्यासाठी बस असते. त्याचं 50 रुपीज तिकीट आहे. हे सर्व सोमनाथ 4 ते 5 तासात फिरवतात. तसेच सोमनाथ मंदिर परिसरात कोणते प्लेसेस आहेत हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला फॉलो करायला विसरू नका.